मुखेड तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या एकलारा जिल्हा परिषद सर्कलसाठी अशोक रावसाहेब पाटील राजूरकर शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत। मुखेड तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या एकलारा जिल्हा परिषद सर्कलमधून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकरांचे निकटवर्ती आणि त्यांचे एक सच्चे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे राजुरा बुजुर्ग येथील अशोक रावसाहेब पाटील राजूरकर हे शिंदे गटाकडून ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असून शिवसेना शिंदे गटाकडे एकलारा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागत असल्याची राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे। सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात मन लावून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून अशोकराव रावसाहेब पाटील राजूरकर यांच्याकडे पाहिले जाते। आजवर भलेही राजकीय नेते पुढाऱ्यांनी त्यांना संधी दिली नसली तरी कुठलेच पद नसताना त्यांनी समाजसेवेच्या प्रवाहात कायम राहण्याचे धाडस उराशी जपले आहे। अशोकराव रावसाहेब पाटील राजूरकर यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ संचालक, महाराष्ट्र उपाध्यक्ष, भारतीय मराठा महासंघ विशेष कार्यकारी अधिकारी मुंबई, खारदेव नगर व्यापारी मंडळ चेंबूर मुंबईचे अध्यक्ष अशा पदावर राहून त्यांनी मोलाचे कार्य केले आहे। ते युवा उद्योजक म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे। मागील काळात एकलारा या सर्कलने अनेक दिग्गजांना बहुमताने विजयी करून जिल्हा परिषद सदस्यपदी बसवले आहे। म्हणून या सर्कलला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने सर्वांचे या एकलारा जिल्हा परिषद सर्कलकडे लक्ष लागले आहे। एकलारा जिल्हा परिषद सर्कल हे सर्वसाधारण ओपन पुरुष सुटल्याने जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यास अनेक दिग्गजांची नावे पुढे येत आहेत। शिवसेना शिंदे गटाकडून अशोकराव रावसाहेब पाटील राजूरकर यांचे नाव चर्चेत असून या संदर्भात अशोकराव रावसाहेब पाटील राजूरकर यांना ही निवडणूक लढवणार या संबंधी विचारणा केली असता ते म्हणाले की मी एकलारा सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक लढवण्यास इच्छुक असून शिवसेना शिंदे गटाने माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली तर माझा विजय नक्कीच आहे असे म्हणाले।